इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे. शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय, असा आरोप केला जाईल. आता त्यांना जास्त माहिती मिळत असेल, आता कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही, परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं तो भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे. शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय, असा आरोप केला जाईल. आता त्यांना जास्त माहिती मिळत असेल, आता कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही, परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं तो भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही. इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे. शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय, असा आरोप केला जाईल. आता त्यांना जास्त माहिती मिळत असेल, आता कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही, परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं तो भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही. इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे. शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय, असा आरोप केला जाईल. आता त्यांना जास्त माहिती मिळत असेल, आता कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही, परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं तो भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही. इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे. शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय, असा आरोप केला जाईल. आता त्यांना जास्त माहिती मिळत असेल, आता कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही, परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं तो भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही. इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे. शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय, असा आरोप केला जाईल. आता त्यांना जास्त माहिती मिळत असेल, आता कुठून माहिती मिळते अशी काय मला माहिती नाही, परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं तो भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.